नमस्कार कुंभ राशी परिवार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं राशी स्वामी आई या चॅनलवर. कुंभ राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण 12 वर्षाचा काळ अखेर संपत चाललाय. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. उद्याचा हा बुधवार तुमच्यासाठी साधा दिवस नाही. हा दिवस तुमचं नशीब पूर्णपणे बदलू शकतो. गेल्या काही वर्षामध्ये तुम्ही खूप काही सहन केले. आर्थिक अडचणी, नात्यांमध्ये ताण, कामात अपयश, पण आता परिस्थिती पलटणार आहे. कारण ग्रहांची अशी एक दुर्मिळ स्थिती तयार होत आहे, ज्यामुळे कुंभ राशींच्या लोकांच्या जीवनात 5 मोठे बदल घडणार आहेत. पण थांबा, ही माहिती पूर्ण मन लावून शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण या 5 घटनांपैकी एक घटना तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. जर तुम्हाला ही घटना जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि कमेंट्समध्ये जय बजरंगबली असे लिहायला विसरू नका. कारण श्रद्धा असेल तरच नशीब साथ देतं, हे लक्षात ठेवा. आणि तुमच्या राशीसाठी एक महत्त्वाची सूचना. तुमच्या राशीसाठी खाली काही उपयुक्त असे प्रोडक्ट मी टॅग केलेले आहेत. एकदा नक्की क्लिक करा आणि तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळवा. मानवी जीवनात काही काळ असे येतात की जणू सर्व काही थांबले आहे. प्रयत्न असूनही यश हातात लागत नाही आणि मनात सतत एक अनामिक भीती व अस्थिरता निर्माण होते. पण प्रत्येक अंधारानंतर हा उजेड येतो. हीच निसर्गाची आणि काळाची अटळ नियमावली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जो संघर्ष, अपयश आणि अडथळ्यांचा काळ अनुभवला गेला, तो आता हळूहळू संपत चाललेला आहे. येणारा मंगळवार हा केवळ एक दिवस नसून तो एका नव्या पर्वाची सुरुवात दर्शवणारा आहे. ग्रह नक्षत्रांच्या स्थितीत होणारे बदल, पण प्रभावी बदल तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणार आहेत. जे काही अडकलेले काम आहे, जे स्वप्न अधुरे राहिले आहे, त्यांना आता गती मिळण्याची शक्यता प्रबळ होत आहे. हा काळ तुमच्या धैर्याची परीक्षा घेऊन गेला, पण आता त्याच धैर्याचे फळ मिळण्याची वेळ जवळ आली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ग्रहांची स्थिती दीर्घकाळ प्रतिकूल राहते, तेव्हा व्यक्तीला जीवनात अनेक अडथळे येतात. परंतु जेव्हा त्या ग्रहांची दिशा अनुकूल होते, तेव्हा अचानक परिस्थिती बदलताना दिसते. हा बदल हळूहळू जाणवतो, पण त्याचा परिणाम हा अत्यंत गहन असतो. येणाऱ्या काळात तुमच्या निर्णय क्षमतेत वाढ होईल आणि तुम्ही घेतलेले निर्णय अधिक योग्य आणि फलदायी ठरतील. तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल आणि त्यामुळे तुमच्या जीवनातील अनेक गुंतागुंती सहज सुटू लागतील. एक काम तुम्हाला अशक्य वाटत होते, तेच काम आता सहज पूर्ण होईल आणि यामुळे तुमचा आत्मविश्वास हा अनेक पटींनी वाढेल. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये मला प्रत्येक कामात यश मिळणार आहे असे नक्की टाईप करा. भाग्यवान ठराल. जीवनातील पहिली मोठी घटना म्हणजे आर्थिक स्थैर्याचा मार्ग खुला होणे. बराच काळ आर्थिक अडचणींमुळे मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. परंतु आता उत्पन्नाचे नवे स्रोत तयार होण्याची शक्यता आहे. जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांना नवीन संधी मिळू शकतात, तर नोकरी करणाऱ्यांना बढती किंवा वेतनवाढ मिळण्याचे संकेत दिसत आहेत. पैशांबाबत घेतलेले निर्णय आता अधिक फायदेशीर ठरणार आहेत. मात्र या काळात संयम आणि योग्य नियोजन ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. अचानक मिळालेल्या यशामुळे अति आत्मविश्वास टाळणे आवश्यक आहे. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे नातेसंबंधांमध्ये सुधारणा होणे. गेल्या काही काळात गैरसमज, तणाव आणि मतभेद यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. परंतु आता संवाद सुधारेल आणि मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त करता येईल. जे नाते तुटण्याच्या मार्गावर होते ते पुन्हा मजबूत होण्याची शक्यता आहे. कुटुंबात शांतता आणि समजूतदारपणा वाढेल, ज्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होईल. मित्र आणि जवळच्या व्यक्तींसोबतचे संबंध अधिक दृढ होतील आणि त्यांच्याकडून मिळणारा आधार तुमच्यासाठी खरा प्रेरणादायी ठरेल. तिसरी महत्त्वाची घटना म्हणजे मानसिक शांतता आणि आत्मिक समाधान प्राप्त होणे. सततच्या संघर्षामुळे मन थकलेले होते आणि विचारांमध्ये नकारात्मकता वाढली होती. परंतु आता मन स्थिर होईल
होईल आणि तुम्हाला जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळेल. ध्यान, प्रार्थना किंवा आध्यात्मिक साधना यामध्ये तुमची रुची वाढेल. यामुळे तुम्हाला अंतर्गत शांती मिळेल आणि जीवनातील प्रत्येक गोष्टींकडे सकारात्मकतेने पाहण्याची क्षमता विकसित होईल. ही शांतता तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. चौथी घटना म्हणजे करिअर आणि प्रगतीमध्ये होणारी झपाट्याने वाढ. जे लोक आपल्या कामात प्रामाणिकपणे मेहनत घेत होते त्यांना आता त्यांचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. तुमच्या कौशल्यांची दखल घेतली जाईल आणि तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. या काळात केलेले काम भविष्यात मोठ्या यशाचे कारण ठरेल. यामुळे प्रत्येक संधीचा योग्य वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या मेहनतीचे फळ आता स्पष्टपणे दिसू लागेल. पाचवी आणि सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे नशिबाची साथ मिळणे. जे काम पूर्वी अडथळ्यांमुळे पूर्ण होत नव्हते ते आता सहज पूर्ण होईल. अचानक लाभ, अनपेक्षित संधी आणि भाग्याची साथ तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल. मात्र या भाग्याचा योग्य उपयोग करणे तुमच्या हातात आहे. योग्य वेळ ओळखून योग्य निर्णय घेतल्यास तुम्ही जीवनात मोठी झेप घेऊ शकता. या सर्व बदलांच्या काळात स्वतःवर विश्वास ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक वेळा आपण बाह्य परिस्थितीवर दोष देतो, पण खरी शक्ती आपल्या आत असते, तुमच्या विचारांमध्ये आणि कृतीमध्ये. सकारात्मकता ठेवल्यास तुम्ही कोणत्याही अडचणीवर मात करू शकता. हा काळ तुमच्यासाठी एक संधी आहे जी तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची आणि आपल्या क्षमतांचा पूर्ण उपयोग करण्याची संधी देणार आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर प्रत्येक कठीण काळ हा आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतो. तो आपल्या सहनशक्तीची, धैर्याची आणि विश्वाची परीक्षा घेतो. आता जेव्हा हा कठीण काळ संपत आहे तेव्हा तुम्हाला त्यातून मिळालेल्या शिकवणीचा उपयोग करून पुढे जाण्याची गरज आहे. या शिकवणीमुळे तुम्ही अधिक मजबूत आणि आत्मविश्वासी बनाल. येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. हे निर्णय तुमच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतील. त्यामुळे घाई गडबडीत निर्णय घेणे टाळा आणि प्रत्येक गोष्टीचा नीट विचार करूनच पुढे जा. तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका, कारण तोच तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. संयम आणि स्थिरता ठेवून घेतलेले निर्णय तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाऊ शकतात. जर तुम्ही याच्याशी सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय मी सहमत आहे असे नक्की टाईप करा. या काळात आरोग्याकडेही विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य हे यशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी विश्रांती यामुळे तुमची ऊर्जा टिकून राहील. आरोग्य चांगले असल्यास तुम्ही प्रत्येक संधीचा पूर्ण फायदा घेऊ शकता. त्या जीवनात येणाऱ्या या सकारात्मक बदलांचा प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वावरही दिसून येईल. तुमच्या बोलण्यात, वागण्यात आणि विचारांमध्ये एक वेगळा आत्मविश्वास आणि स्थैर्य दिसेल. लोक तुमच्याकडे आदराने पाहू लागतील आणि तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतील. बदल तुमच्या यशाची साथ देणारा असेल. हा काळ तुमच्यासाठी केवळ यशाचा नाही तर स्वतःला ओळखण्याचा आणि विकसित करण्याचा आहे. तुमच्या आत दडलेल्या क्षमतांचा शोध घ्या आणि त्यांचा योग्य उपयोग करून तुमचे जीवन अधिक समृद्ध करा. प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येतो आणि त्या संधीचा योग्य उपयोग केल्यास तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता. शेवटी लक्षात ठेवा की यश हे केवळ नशिबावर अवलंबून नसते, तर त्यासाठी मेहनत, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असतो. आता जे बदल तुमच्या जीवनात घडत आहे ते तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतील. या प्रेरणेचा उपयोग करून तुम्ही तुमच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू करू शकता. म्हणूनच येणाऱ्या मंगळवाराला एक नवीन सुरुवात म्हणून स्वीकारा. भूतकाळातील अडचणी विसरून भविष्याकडे सकारात्मकतेने पहा. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या या 5 मोठ्या घटनांचा तुम्ही योग्य प्रकारे उपयोग करा. तुमचे जीवन अधिक सुंदर, समृद्ध आणि यशस्वी बनवा. काळ बदलत आहे आणि त्या बदलांसोबत तुम्ही हे स्वतःला बदलण्यासाठी तयार राहा, कारण हीच ती वेळ आहे तुमच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवून आणण्याची. कुंभ राशीच्या मित्रांनो, कुंभ राशीसाठी येणारा हा काळ खूप खास आहे. पण लक्षात ठेवा, फक्त ऐकून काही होत नाही. योग्य वेळी योग्य निर्णय तुम्ही घेतलात आणि मेहनत सोडली नाही तर हे 5 संकेत तुमचं आयुष्य खरोखरच बदलू शकतात. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या कुंभ राशीच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच राशी भविष्य आणि भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा पुढील कुंभ राशीसाठी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कोणताच व्हिडिओ मिस नाही होणार. आणि कमेंट्समध्ये नक्की लिहा, कुंभ राशीचा काळ बदलतोय
किंवा जय कुंभ राशी या दोन्हीपैकी एक कमेंट्स नक्की करा. तुमच्यासाठी पॉझिटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट करू शकते. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.